नमस्कार, जय महाराष्ट्र। आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत माझ्या बऱ्याच पात्र लाभार्थ्यांच्या जे आहेत ते फॉर्म अपात्र झाले किंवा त्यांना आता लाभ मिळत नाहीये। बरोबर, आता काही महिला आहेत ज्यांनी निकषामध्ये बसत नाहीत म्हणून त्यांना लाभ मिळत नाही गेलेले आहेत। बरोबर, आणि तुम्हाला ही निकष माहिती आहे तरी पण तुम्हाला समजत नाही की तुमचा हप्ता का बंद झालाय। तर मी आता उपाय असं केलेला आहे त्याच्यावर एक, म्हणजे जे काही संकल्पना माझ्या डोक्यात आली ना ती अशी आहे की मी रोज एका शॉर्ट व्हिडिओ मधून एक आपला निकष तुम्हाला सांगेल या योजनेच्या अंतर्गत। आता त्या निकषामध्ये जर तुम्ही बसत असलात ना तर मग कुठेच काळजी करायची तुम्हाला गरज नाही, तुम्हाला हप्ता मिळेल। बरोबर, हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा। पण अगोदर तो व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ शेअर करणार आहे। आता जवळपास आपले 7, 8 आणि 10 शॉर्ट व्हिडिओ सुद्धा होतील आपल्या या निकषावर, कारण तुमच्या कमेंट पण येतील ना मला, त्याच्यावरही मी शॉर्ट व्हिडिओ शेअर करायचं ठरवलंय। आपण लॉंग व्हिडिओ तर आपले शेअर करतोयच कमेंटच्या आधारावरच, म्हणजे तुमच्या कमेंट आले ना की लॉंग व्हिडिओ मी शेअर करते, पण आता मी असं ठरवलंय की शॉर्ट व्हिडिओ पण तुमच्या कमेंटच्या आधारावर शेअर करायचं। म्हणजे तुमची एक कमेंट आली ना, काय होईल ना, महिलांना ह्याच्यामुळं क्लॅरिटी मिळेल की त्यांचा फॉर्म का अपात्र होतोय। आणि काय होतं, लॉंग व्हिडिओ काही महिला पाहतात, काही पाहत नाहीत, मध्ये स्किप करतात। त्यामुळे आता असं ठरवलंय जेवढ्याही कमेंट येतील त्याच्यावर लॉंग व्हिडिओ पण शेअर करणार, आणि तुमच्या महत्वाच्या ज्या कमेंट असतील त्या एका एका कमेंटवर, महत्वाच्या सांगते मी, महत्वाच्या कमेंटवर एका एक व्हिडिओ शेअर करणार आहे। आता निकषाचे व्हिडिओ पण आपले येतील उद्यापासून, एक निकष घेऊन तुम्हाला मी व्हिडिओ शेअर करते। व्हिडिओ पाहायचा, त्याच्यानंतर मला कमेंट करायची। शॉर्ट व्हिडिओ असणार आहे, पाहायचा आणि मला कमेंट करायची। चॅनलला किंवा आपल्या सोशल मीडियाला अजूनही फॉलो केलं नसेल तर लगेच फॉलो करून घ्या, आणि मनीषा धुमाळ ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। म्हणजे उद्यापासून जे येणारे व्हिडिओ आहेत ना ते तुम्हाला थोडंसं त्याच्यातनं काहीतरी माहिती मिळेल, आणि जो काही आता गोंधळ चालू योजनेच्या अंतर्गत तो गोंधळ पण थांबेल जर आपण तशा पद्धतीने काम केलं तर। बरोबर, आता ही एक माहिती द्यायची होती। तर त्याच्यामध्ये मला आज एक कमेंट आलेली आहे ताईची नारी शक्ती ऍप संदर्भात, त्याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या नंतर शेअर करणार आहे, आणि त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे त्रिकोणच्या तिथं। त्यामुळे त्रिकोणच्या तिथं जाऊन एकदा क्लिक करत जा, तिथेही मी लिंक लावणारच आहे, आणि ते प्रत्येक व्हिडिओच्या अंतर्गत मी तुम्हाला सांगेन। तर निकषाचे व्हिडिओ उद्यापासून येतील, आणि आज येणार आहे तो एका ताईने कमेंट केला होता नारी शक्ती ऍप संदर्भात। ठीक आहे, नारी शक्ती ऍप संदर्भात आणि महिला व बाल कल्याण विभागामध्ये व्यवस्थित त्यांना मार्गदर्शन केलं जात नाही, अशा 2 कमेंट होत्या। त्या कमेंटवर व्हिडिओ शेअर करणार आहे, आणि त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओमध्ये खाली देणार आहे तुम्हाला मी, त्रिकोणच्या तिथं। आलं का लक्षात? त्यामुळे तो व्हिडिओ पहा। चला तर मग या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, म्हणजे भरपूर महिला आपल्या अकाउंटवर येतील आणि त्यांना सुद्धा माहिती मिळेल। ठीक आहे, चला तर मग परत भेटू। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।